लर्निंग इज फन विथ लर्न इझी स्वयं. लर्न इझी स्वयं या आपल्या यूट्यूब वाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण इतिहास इयत्ता 10वी पाठ 2मधील 3 भागांचे व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. आता आपण आपल्या या पाठाचा शेवट आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग आणि समजायलाही सर्वात सोपा भाग म्हणून स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास पाहून हा धडा पूर्ण करणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. इतिहास लेखन, भारतीय परंपरा, भाग 4. तुम्ही सगळ्यांनी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि त्यामुळे तुमच्या अपडेट्स ज्या आहेत त्या तुम्हाला वेळेत मिळत राहतील आणि त्यानुसार तुमचे अध्ययन सुरू राहील. आपण तत्पूर्वी मागील 3 व्हिडिओमध्ये जे पाहिलं होतं त्या व्हिडिओंमधील क्विक रिकॅप घेऊयात. भारतीय इतिहास लेखनाच्या तात्विक प्रणाली, आधुनिक इतिहास लेखनात 2 भागात आपण इतिहास लेखन विभाजित केलं होतं. ब्रिटिश काळातील लेखन आणि स्वातंत्र्योत्तर काळातील लेखन. ब्रिटिश काळातील लेखनामध्ये आपण ब्रिटिशकालीन अधिकाऱ्यांनी केलेले इतिहास लेखन, इतिहास संशोधन याचा आढावा घेतला होता. तदनंतर भारतातील इतिहास लेखनाच्या तात्विक प्रणाली आपण पाहिल्या होत्या. वसाहतवादी लेखन, प्राच्यवादी इतिहास लेखन आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनातला सविस्तर फरक मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये स्पष्ट करून सांगितलेला होता. आता आपण पाहणार आहोत स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन, व्याप्ती आणि प्रवाह. स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखनाची व्याप्ती खूप विस्तृत होती असं म्हणायला हरकत नाही, कारण स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजे देश स्वतंत्र झाल्यानंतरच्या काळात जे इतिहास लेखन केलं गेलं त्या इतिहासामध्ये सामाजिक पैलूंवर भर दिला गेला होता. सांस्कृतिक इतिहासाचेही लेखन करण्यात आले. आर्थिक इतिहासाचे स्वरूपही स्पष्ट करण्यात आले होते. राजकीय प्रणालींशी निगडीत असणाऱ्या इतिहास विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. धार्मिक विचारसरणीवर आधारित इतिहास लेखनाचे विस्तृत लेखन केले गेले. तदनंतर वैज्ञानिक विकास, सांस्कृतिक पैलू, राजघराणी इथपर्यंत स्वातंत्र्योत्तर इतिहास लेखनाची व्याप्ती विस्तृत झालेली आपणास दिसून येते. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न साधारणतः तुम्ही संकल्पनाचित्र किंवा थोडक्यात उत्तरे लिहा याच्यामध्येही विचारला जाऊ शकतो. जरी स्वाध्यायात नसला तरी आपण या प्रश्नाचं विवेचन जे आहे ते व्यवस्थित लक्षात घ्यायचं आणि मुद्दे पाठ करायचे. आणि याला मी मुद्दाम नाव दिलं आहे की प्रवाह. प्रवाह कोणते होते? स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखनाचे 3 प्रवाह आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मार्क्सवादी इतिहास लेखन, वंचितांचा इतिहास आणि स्त्रीवादी इतिहास लेखन या 3 विभागांमध्ये स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन विभागले गेले. चला तर मग बघूयात की स्वातंत्र्योत्तर काळातील 3 नवे वैचारिक प्रवाह, मार्क्सवादी इतिहास, वंचितांचा इतिहास आणि स्त्रीवादी इतिहास लेखन. आता आपले पुढील स्लाइड्स जे आहेत ते या प्रत्येकाचं सविस्तर विवेचन करतील. मार्क्सवादी इतिहास लेखन. आपल्या स्वाध्यायामध्ये 4.1 जो प्रश्न आहे तो या स्लाईडशी रिलेटेड आणि या विवेचनाशी रिलेटेड आहे. मार्क्सवादी इतिहास लेखनाचा जर तुम्ही विचार केलात तर मध्यवर्ती विचार मार्क्सवादी इतिहास लेखनाची संकल्पना काय होती? मार्क्सवादी इतिहास लेखनाचा सगळ्यात महत्त्वाचा आणि वेगळा पैलू म्हणजे त्यांनी केलेला मध्यवर्ती विचार. अगदी हा मध्यवर्ती विचार तुम्हाला कार्ल मार्क्स या तत्त्वज्ञानाच्या विचारवंतांमध्ये किंवा त्यानं दिलेल्या सगळ्यात पहिल्या संकल्पनेत आपण पाठ 1मध्येही पाहिला होता. पण मार्क्सवादी विचारांवर आधारित भारतीय इतिहास लेखकांनी जे लिहिलं त्याचा आढावा आता आपण भारतीय परंपरेत घेत आहोत. मग मार्क्सवादी इतिहास लेखनाचा मध्यवर्ती विचार जो की आपल्या पहिल्या पाठामध्येही सांगितलेला आहे तो असा की अर्थव्यवस्थेतील उत्पादन साधने जी आहेत ती उत्पादन साधनांची निर्मिती खूप महत्त्वाची असते, पण उत्पादन साधनांची निर्मिती करण्यासाठी ज्या 2 माणसांचा किंवा ज्या 2 घटकांचा एकमेकांशी संबंध येतो तो म्हणजे मालक आणि मजूर, भांडवलदार आणि कामगार यांच्यामधल्या मानवी संबंधांमध्ये तणाव निर्माण होतो. मालक मजूर, भांडवलदार कामगार, आहे रे वर्ग नाही रे वर्ग, श्रीमंत आणि गरीब, थोडक्यात सांगायचं तर मालक आणि कामगारांमध्ये दरी निर्माण होते. उत्पादन साधनांची जी मालकी आहे, तयार केलेल्या वस्तूंची जी मालकी आहे ती मालकाकडे राहते. जास्तीत जास्त नफा मालक मिळवत राहतो, मात्र कामगाराला फक्त पगाराच्या स्वरूपात अत्यंत तोकडे त्यातले काही भागच
मजुरांपर्यंत पोहोचला जातो आणि त्यामुळे ताण निर्माण होतो, संघर्ष निर्माण होतो आणि मग यालाच मार्क्सवादी संघर्ष असे म्हटले गेले, मानवी संबंधातील संघर्ष असे म्हटले गेले. महत्त्वाचे सूत्र काय आहे मार्क्सवादी विचारवंतांचे? प्रत्येक सामान्य घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण मार्क्सवादी इतिहास लेखनात केले गेले. म्हणजेच काय तर बघा की कामगारांवर कमी दिल्या जाणाऱ्या पगाराचा किंवा कमी मिळणाऱ्या आर्थिक स्रोतांचा काय परिणाम होतो, त्यांच्या राहण्यावर, त्यांच्या व्यवस्थेवर, त्यांच्या रोजच्या जगण्यावर या सगळ्याचे काय दुष्परिणाम होतात किंवा काय चांगलेही परिणाम झाले असतील, तर याचा सर्वांचा तौलनिक अभ्यास मार्क्सवादी इतिहासात केला जातो. मग अभ्यास क्षेत्र काय आहे तर जातीव्यवस्थेत होत असलेल्या बदलांचा अभ्यास केला गेला. हे अभ्यास क्षेत्र जे आहे ते भारतीय ऐतिहासिक परंपरेतून लिहिलेले आहे, कारण भारतात जातीव्यवस्था त्या काळी असली तरी तदनंतर जसजशी उत्पादन साधने निर्माण करण्यासाठी ब्रिटिशांनी कारखान्यांची निर्मिती केली आणि ब्रिटिश देश सोडून गेल्यानंतर त्या कारखान्यात काम करणारे कामगार आणि हळूहळू आपल्या देशातलाच तयार होत असणारा मालक आणि भांडवलदार वर्ग यांच्यामुळे जातीव्यवस्थेपेक्षा या दोन घटकांमधला तणाव जो आहे तो अभ्यास क्षेत्राचा विषय झाला. मार्क्सवादी इतिहासकारांची जी नावं आपल्याला पुस्तकात आढळतात ती दामोदर कोसंबी, कॉम्रेड डांगे, कॉम्रेड शरद पाटील आणि राम शरण शर्मा. मग मार्क्सवादी इतिहास लेखनात सगळ्यात महत्त्वाचे कार्य जे आहे ते श्रीपाद अमृत डांगे यांच्याद्वारा केले गेले. भारतीय कम्युनिस्ट पक्षांच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते. कॉम्रेड डांगे लिखित प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे भारतीय परंपरेमधील खूप महत्त्वाचे उदाहरण मानले जाते. तदनंतर वंचितांचा इतिहास हा दुसरा प्रवाह आपण पाहूयात. इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे ही कल्पना ग्रामची या इटालियन तत्त्वज्ञाने मांडली. वंचित समाजाच्या, वंचित घटकांच्या लोकपरंपरांचा अभ्यास करून वंचितांचा इतिहास लिहिला गेला. मुलांनो इथे लक्षात घ्या, द पीपल दोज हू वर नॉट इन द मेन स्ट्रीम, द पीपल हू वर बिलो द फिनॅन्शियल लेवल म्हणजे आर्थिक स्तराच्या, आर्थिक निम्न स्तरातून आलेल्या लोकांचा, वंचित समाजाचा किंवा डाऊन ट्रोडन म्हणजे ज्यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं गेलेलं आहे, जे सगळ्या सोयी सुविधांपासून वंचित राहिलेले आहेत, दूर राहिलेले आहेत, त्या सोयी सुविधा या ज्या लोकांपर्यंत पोहोचल्या गेलेल्या नाहीत अशा लोकांचा वंचितांमध्ये समावेश केला गेला आणि मग या वंचित लोकांशी रिलेटेड इतिहास लिहिला गेला. ही संकल्पना तुम्हाला स्वाध्यायामध्ये इतिहासाच्या स्पष्ट करायची आहे. वंचितांचा इतिहास. वंचितांचा इतिहास याचा जर आपण विचार केला तर 4 महत्त्वाचे विचारक आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. पहिला इटालियन तत्त्वज्ञ अँटोनियो ग्रामची, रणजित गुहा, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इटालियन तत्त्वज्ञ अँटोनियो ग्रामची याचे काय मत आहे ते मी मागील स्लाईडमध्ये स्पष्ट केलेलं आहे. रणजित गुहा यांची ही खूप महत्त्वाची आणि वंचितांचा इतिहास लिहिण्यामधली सर्वप्रथम भूमिका आपल्याला या पुस्तकातून दिसून येते. तर महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकातून वंचितांच्या इतिहास लेखनावर प्रकाश टाकला आणि वंचित समाजाला कोणकोणत्या समस्या येतात हे त्यांनी त्यांच्या गुलामगिरी या ग्रंथातून लिहिले. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हू वेअर द शूद्राज अँड द अनटचेबल्स असे 2 सविस्तर वेगवेगळे ग्रंथ लिहिले, ज्याचे भाषांतर मराठीतही उपलब्ध आहे. तर त्याचबरोबर इंग्रजीमध्येही त्यांचे मूळ ग्रंथ आपल्याला पाहायला मिळतात. बाबासाहेब आंबेडकरांची जी कमांड होती ती त्यांच्या स्वतःच्या मातृभाषेवर तर होतीच होती, पण त्यांची इंग्रजीमधली कमांडही उल्लेखनीय होती. त्यांची इंग्रजीमधील लिखित पुस्तकेही खरंच वाचण्यासारखी आणि शब्दप्रभुत्वानं भारलेली आहेत. पुढे बघूयात. स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रीवादी इतिहास लेखनामधील भारतातील 4 महत्त्वाच्या विचारक संकल्पना चित्रासाठी विचार करा. तसेच सविस्तर उत्तरही तुम्हाला स्वाध्यायात सापडेल. ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई स्लाईड चुकून पुढे गेल्यामुळे हा स्लाईड ब्रेक झाला होता. ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, मीरा कोसंबी आणि शर्मिला रेगे
या महत्त्वाच्या स्त्रीवादी इतिहास लेखिका भारतामध्ये लक्षात घ्याव्या लागतील. तदनंतर आपण पाहूयात यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा. स्त्रीवादी इतिहास लेखनाची 19व्या शतकात सुरुवात झाली असे म्हणायला हरकत नाही. हे आपण भारतातील लेखन परंपरेविषयी बोलत आहोत. ताराबाई शिंदे यांचा ग्रंथ स्त्री पुरुष तुलना हे भारतातील पहिले स्त्रीवादी इतिहास लेखन होते. पंडिता रमाबाई लिखित द हाय कास्ट हिंदू वुमेन हेही स्त्रीवादी इतिहास लेखन गटात मोडते. तद्बरोबर मीरा कोसंबी यांचे क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट एसेज इन इंडिया हाही ग्रंथ खूप महत्त्वाचा आहे. इथला उल्लेख आपण एकदा पुस्तकात तपासून पाहूयात. शर्मिला रेगे लिखित रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित विमेन टेस्टिमोनीज हाही ग्रंथ खूप महत्त्वाचा आहे. या चारही लेखिका आणि त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांची एकदा उजळणी आपण सर्वांनी करून घ्यायची. तुमच्या योग्य पर्याय द्या, चुकीची जोडी ओळखा आणि थोडक्यात उत्तरे द्या. स्त्रीवादी इतिहास लेखनावरील विचार मांडा. इथे सगळीकडे तुम्हाला या स्लाईड्सचा उपयोग होणार आहे. बोर्डामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता इथे आपला हा धडा पूर्ण होत आहे. पाठ 3 उपयोजित इतिहास याच्याद्वारे आपण नवीन स्लाईड्स तयार करूयात. माझ्या या पाठ 2वरच्या 5ही व्हिडिओजचं नीट वाचन करा. व्यवस्थित स्नॅपशॉट काढून मुद्दे लिहून ठेवा आणि तुमचा स्वाध्याय पूर्ण करून सरावाला सुरुवात करा. धन्यवाद. चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुढचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या यूट्यूब वॉलवर मिळतील. प्रत्येक वेळी तुम्हाला ते शोधत बसावं लागणार नाही. चॅनल सबस्क्राईब माय चॅनल. थँक्स अ लॉट.